नामदेवांचं कीर्तन होतं. भाव, तो भाव ज्यांनी ओळखला त्यालाच माहिती कुठं बाहेर काळ. तेव्हा त्याच्यामध्ये कृष्णलीला असायच्या, त्याच्यामध्ये रामलीला असायच्या, त्याच्यामध्ये आणखीन काही लीला असायच्या, बालरूप असायचं. पण हे रूप बघण्याकरता माझा अट्टहास आहे. भक्ताला भगवंताशी आणि सद्गुरूंशी भांडता पण आला पाहिजे. शिर्डीमध्ये प्रथमच सेवा आहे. समर्थ संप्रदायामध्ये जास्तीत जास्त अनाथ पोरांचं, अंध पोरांचं वृद्धाश्रमामध्ये सेवा करण्याचा योग लागतो. तसा तो मिळतो. जिथे तिथे वृद्धाश्रमात असतील तिथे मी संपर्कामध्ये असतो. राघव राजा राम पतित पावन साई राम. रघुपति राघव राजा राम पतित पावन साई नाम. बोल साईनाथ महाराज की जय. थोडा आवाज आणखीन वाढवा. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. खूप बरं वाटलं. श्रोत्यांकडनं हा प्रतिसादाची अपेक्षा का आहे याचं उत्तर कोणी देऊ शकतं? की त्याचे हे पूर्वजन्मीचे कर्म होतं की त्याला अवयव नव्हते. त्याला अवयव नव्हते. अवयव म्हणजे या इंद्रियांपैकी इंद्रिय होत्या. आषाढ गेला, श्रावण गेला, भाद्रपद गेला, अश्विन गेला. आणि अश्विनमध्ये पुन्हा वारीला सुरुवात झाली. वारीला सुरुवात झाली आणि मुक्कामाच्या तिथे कीर्तन होतं. ते कीर्तन श्रवणाचं देवा अमृत तुल्य श्रवणे येता लोचने येता रे नाम देवा. श्रवणे येता लोचने येता रे नाम देवा. नामदेवाची अमृततुल्य वाणी श्रवणी येता लोचने येत वाणी. स्वय येती हरी कीर्तनात रंग भरला येत पाणी. नामदेवांचं कीर्तन होतं. भाव, तो भाव ज्यांनी ओळखला त्यालाच माहिती कुठं बाहेर काळ. तेव्हा त्याच्यामध्ये कृष्णलीला असायच्या, त्याच्यामध्ये रामलीला असायच्या, त्याच्यामध्ये आणखीन काही लीला असायच्या, बालरूप असायचं. पण हे रूप बघण्याकरता माझा अट्टहास आहे. भक्ताला भगवंताशी आणि सद्गुरूंशी भांडता पण आला पाहिजे.